ओम शिव गोरक्ष. मंडळी नमस्कार. मंडळी, माझं नाव श्री रणजित बापूसाहेब शिंत्रे आणि आपण पाहतात बुलेट गुरुजी हा आपला लाडका यूट्यूब चॅनल. मंडळी, गेले कित्येक दिवस झाले आपण आपल्या याच बुलेट गुरुजी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बाईक राईड आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे मंडळी. सध्या आपण आलो आहोत आपल्या उत्तूर गावामध्ये आणि उत्तूर गावातलं हे आहे आपलं मागचं शेत. ऑब्व्हियसली आता तुम्ही ज्या वेळेसला मी व्हिडिओ झूम करेल त्यावेळेसला तुम्हाला बघता येईल, बरोबर. सो मंडळी, आजचा पहिला दिवस म्हणजेच आपल्या गावामध्ये तब्बल 11 वर्षानंतर श्री महालक्ष्मी मातेचा यात्रा महोत्सव भरतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा हा आजचा आपला पहिला दिवस, ज्या दिवशी आपल्या गावातले ग्रामस्थ तसेच प्रमुख मानकरी आणि त्याचबरोबर आपण स्वतः देखील त्या देवीचं दर्शन घेणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा हा राहणार आहे की आपल्या गावातली जेवढी देवस्थानं असतील, जेवढी तीर्थक्षेत्र असतील, या संपूर्ण ठिकाणी आज ग्रामस्थ सगळे एकत्र येऊन तिथे पानाचा विडा ठेवणार आहेत आणि त्याचबरोबर देवीला गारणं घालणार आहेत. त्यामुळं हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं व्यवस्थितमध्ये संपूर्ण व्हिडिओ पहा. माझ्याकडनं जर व्हिडिओमध्ये काही त्रुटी झाल्या, माहिती द्यायला मी कुठं कमी पडलो तर कमेंट करून नक्कीच मला सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजूनपर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वाचा मुद्दा, बेल आयकॉन जो आहे त्याच्यावरती क्लिक करा की जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुम्हाला लवकरात लवकर पाहता येईल. ओके, सो चलो आता वळूया डायरेक्टली मंदिराकडं आणि तिथं जाऊन सगळ्या गोष्टी बोलूया. ओके, चलो. तब्बल 11 वर्षांनी प्रतीक्षा आज संपली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थानी असलेलं उत्तूर गाव, इथं आजपासून पुन्हा एकदा सुरू झाला आहे श्री महालक्ष्मी देवी यात्रा महोत्सव 2025. आज दिनांक 13 मे 2025 सकाळी 9 वाजता गावातील प्रमुख 5 मानकरी यांच्या हस्ते पहिला मान श्री भावेश्वरी देवी हिला पानाचा विडा अर्पण करून गाराणे घालण्यात आलं. या पवित्र सोहळ्यात मानकरी म्हणून सहभागी झाले होते श्री अमृत लक्ष्मण पाटील, श्री बाळकृष्ण यशवंत आपटे, श्री तेजस प्रकाश कुलकर्णी, श्रीमती गायत्री देवी मनोज पाडगावकर वैनी, श्री गौरव विजय धुमे. हे 5ही मानकरी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावभर देवीच्या नामघोषाचा गजर झाला. ही केवळ एक विधी नव्हे तर भावनांचा महापूर असतो. देवीसमोर विडा अर्पण करून जेव्हा गावकरी गारणं म्हणतात तेव्हा प्रत्येक शब्दामध्ये 18 पगड जातींचं एकत्र सामर्थ्य जाणवतं.
मध्ये उभा राहा सगळे. सगळेजण इथं वाटत कोणी मध्ये उभा राहिले हो बाजूला सगळेजण. हा लावलाय सगळे उभा राहा. आई भावेश्वरीच्या नावाने चांग. तर आपली उत्तूरची यात्रा महालक्ष्मी 2025 ही सुरळीत आणि शांततेने पार पडावी यासाठी सर्व मान्यवर आपले इथं आई भावेश्वरीच्या समोर उभे नतमस्तक आहेत. तरी पहिला आई हा मानाचा विडा हा तुझ्यापाशी ठेवून यात्रेची आम्ही सुरुवात करतो. जशी यात्रा जवळ येईल तसे गावामध्ये काय न होता सगळं व्यवस्थित निर्विघ्न पान पडू दे म्हणून आई तुला हा मानाचा विडा ठेवलाय. तर माझं गारा नाही आई भावेश्वरीच्या नावानं चाल. श्री गुतीचा अप्पा जोमकाई जुगाई हनुमंता गणेशा मौनी मौनी गणेशा भावेश्वरी इथलाई मंगळमोडी मंगळमोडी नरहरी नरसया रामलिंगा भैरीच्या देवा बहिरी क्षेत्रफळा चंद्रा पांढरीच्या बाळा 700 गुपित 800 प्रगट. इतक्या सगळ्यांना माझा हात जोडून नमन आहे. सरकार पाटील कुलकर्णी रयत रांगोळी लहान थोर गोरगरीब सगळी जनता हात जोडून उभे आहे. आई तुझा मान आज हजर केलाय. राळा एवढा ऊद गाठलाय. मान मान्य करून घ्यावं. सगळ्यांच्याकडून चुकलं मागलं तर मान्य करून घ्यावं. आई बाहेरची विडा वेशीच्या बाहेर घालीव. घरातली पिढा शांत कर. या नगरीला तप्त वारा लागू देऊ नये. सगळ्या जनतेवर आई तुझी कृपा दृष्टी असून अशी सगळ्यांना सुखी समाधानी ठेवून यात्रा निर्विघ्नपणे पार पडून हा दिलेला मानाचा विडा सगळ्यांच्या तर्फे स्वीकारून सगळ्यांना कृतार्थ कर. आई भावेश्वरीच्या नावानं. आजपासून 7 दिवस देवीचा महोत्सव सुरू होतो. मान, परंपरा आणि भक्ती यांचा संगम असलेला हा उत्सव आपल्या बुलेट गुरुजीच्या माध्यमातून दररोज पाहायला मिळणार आहे. देवीचा जल्लोष करत आपण पुढे जाऊया. लक्ष्मी आईच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भलं.